शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई। कत्तलीपासून जाणारी 10 नंदी गोवंश यांना जीवनदान मिळाला। श्री विरूपाक्षलिंग समाज मठाचे परमपूज्य श्री प्राणलिंग स्वामीजी यांनी स्थापन केलेल्या गोरक्षण सेवा समिती यांच्या वतीने महाराष्ट्रमधून कर्नाटकमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या 10 गोवंश यांना जीवनदान देण्यात आले। पेठ वडगाव येथून कत्तलीसाठी 10 बैल घेऊन जाणारे आहेत अशी माहिती गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर सिकंदे यांना मनद पशुकल्याण अधिकारी साईनाथ जाधव यांच्याकडून मिळाली की पेठ वडगावमधून कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या MH10 AW 8107 या आयशर गाडीमधून मोठ्या प्रमाणात गोवंश जाणार आहे। कर्नाटक येथे कत्तल करण्यासाठी बेकायदेशीर वाहतूक करणारी गाडी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर सिकंदे आणि त्यांच्या गोरक्षकाकडून पकडण्यात आले। या प्रकरणी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। यावेळी परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर सिकंदे यांना गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करण्याची सूचना करण्यात आली। यावेळी गोरक्षक सागर सिकंदे यांनी कागल RTO चेकपोस्ट येथे सापळा रचून येथे गाडी पकडण्यात आली। या प्रकरणी संशयिताला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। याबाबत गोरक्षण सेवा समितीचे सागर सिकंदे यांनी सांगितले की यांनी कागल पोलीस यांच्या मदतीने वाहन चालकाची चौकशी केली असता वाहन चालकाकडून उडवाउडवीचे उत्तर मिळाल्याने 112 नंबर हेल्पलाईनला कॉल करून आयशर वाहन पोलिसांच्या स्वाधीन केले। गोवंशांनी बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी वाहन प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत जप्त केले। ताब्यात घेतलेले सर्व गोवंश श्री विरूपाक्षलिंग समाज मठाच्या गोशाळेत दाखल केले। यावेळी गो सेवा समिती निपाणी कागल येथील गोरक्षक मोठ्या संख्येने गोवंश वाचवण्यासाठी विशेष सहकार्य लाभले। याबाबत कागल पोलीस स्थानकात गाडी चालक दुर्गेश शंकर जाधव राहणार संत रोहिदास नगर पेठ नाका वाळवा इस्लामपूर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कागल पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक करीत आहेत। यावेळी मानद पशुकल्याण अधिकारी साईनाथ जाधव यांचे विशेष सहकार्य मिळाले। यावेळी अखिल भारत कृषी गो सेवा खानापूर येथील गोरक्षक साईनाथ जाधव, महेश बाबर, अतुल जाधव, पोपट जाधव, निलेश जाधव, शिवम निकम, मकरंद पेडणेकर, गोरक्षण सेवा समितीचे कागल येथील ओंकार त्रिगुणे, समरजित जाधव, कोगरुळी येथील सागर कळेकर, नितीन परीट यांनी ही कारवाई करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा। जय श्रीराम। आज गोरक्षण सेवा समिती निपाणी आणि गोरक्षण सेवा समिती कागल यांच्या वतीने पेठ वडगावहून यमकड मंडीला जी कत्तलीसाठी ही 10 बैल जात होती तर ही 10 बैल कत्तलीतून मुक्त करून आज कागल पोलीस स्टेशनच्या हद्दीत आम्ही देत आहोत। तर ही कारवाई कागलच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेली आहे। या ठिकाणी कागल पोलीस स्टेशनचं आम्हाला विशेष असं सहकार्य मिळालं। तर ही जनावरं पेठ वडगाववरून बेकायदेशीररित्या वाहतूक करून यमकड मंडीला ही कत्तलीसाठी जात होती। तर याची गोपनीय माहिती आम्हाला मिळाल्यानंतर गोरक्षण सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅप लावून ही गाडी कागल पोलीस स्टेशनच्या हद्दीत पकडली आणि कागल पोलीस स्टेशनच्या 112ला कॉल करून कागल पोलिसांच्या मदतीनं ही गाडी कागल पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेलो आहोत। आणि ह्या गाडीचा मालक सचिन साळुंके तसेच ह्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे दुर्गेश यांच्यावर FIR नोंद केलेली आहे। आणि ही गाडी ही जनावर श्री विरूपाक्षलिंग समाधी मठ गोशाळेत आम्ही पाठवतो। धन्यवाद। जय श्रीराम। असंच गाडीचा नंबर घ्या आणि तसाच एक व्हिडिओ पुढचं पण घ्या।